हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीने अंड्यांचा रस्सा। हा रस्सा खूप टेस्टी आणि खूप चविष्ट आहे, झणझणीत होतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा। यासाठी लागणारे साहित्य: खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो, गरम मसाले, यामध्ये आपण लौंग, वेलायची आणि दालचिनी आणि पात्र आणि थोडासा धनिया आणि कोथिंबीर याला भाजून छानपैकी असं वाटून घेऊ। आता 2 ते 3 चमचे तेल गरम करू आणि ते वाटण आपण फ्राय करून घेऊ। हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं। बघा, वाटणाला एकदम तेल सुटेपर्यंत याला आपण चांगलं भाजून घेऊ। आता यामध्ये आपण घरगुती मसाला 2 चमचे आणि 1 चमचा सुहाना मसाला टाकू आणि चवीपुरतं मीठ आणि धने पावडर टाकू। याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊ। छानपैकी स्लो गॅसवर याला परतून द्यायचं। बघा आपला मसाला छानपैकी परतलेला आहे। आपण याला चांगलं हलवून घेऊ आणि पुन्हा याला 10 मिनिटासाठी ठेवून देऊ। आता याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे, याला आपण संपूर्ण मिक्स करून घेऊ। याचा खूप सुगंध सुटलेला आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकू चवीपुरतं थोडंसं आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आपण अंडे बॉईल करायला ठेवून दिलेलं आहे, ते अंडे आता आपण सोलून घेऊ आणि धुवून यामध्ये सोडून देऊ आणि छानपैकी हळूहळू याला मिक्स करून घेऊ। बघा, मी एक एक करून यामध्ये अंडे टाकलेले आहे आणि आता याला स्लो गॅसवर तसंच ठेवून द्यायचं। थोडं मिक्स करून हळू हाताने याला मिक्स करायचं, जास्त स्पीडमध्ये नाही करायचं। बघा, याला छानपैकी मिक्स करून घेतलं। थोडं शिजल्यावर यामध्ये आपण आपल्या घराच्या हिशोबाने यामध्ये आपण रस्सा टाकून घेऊ, म्हणजे यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। बघा, मी याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ राहिले, तुम्ही पण असंच करा। आणि आता आपण बघून घेऊ की किती पाणी पाहिजे किती नाही। बघा, माझं बरोबर रस्सा झालेला आहे। आता यामध्ये आपण वरतून कोथिंबीर घालून याला उकळी येण्यासाठी सोडून घेऊ। 10 मिनिटाची याला उकळ येऊन द्यायची। बघा, किती छान आपला रस्सा दिसतो। खूप टेस्टी आणि खूप चविष्ट आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूप इझी रेसिपी आहे। आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। बघा, माझा रस्सा छानपैकी झालेला आहे। आता आपण याला झाकण लावून ठेवून देऊ। 10 मिनिटांनी बघितलं तर बघा, माझा रस्सा खूप झणझणीत आणि चविष्ट दिसू राहिला। तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा हा रस्सा तुम्हाला कसा वाटला। ही भाजी खूप छान झाली होती, खूप टेस्टी लागत होती। यासोबत ज्वार किंवा बाजरीची भाकर करून खा, खूप मजा येईल। लाईक, शेअर, सबस्क्राईब।